हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मी प्रियंका स्वागत करते तुमच्या सर्वांचे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आता जस्ट मी ऑफिसवरून आलेले. घरात पसारा आहे असाच आहे, कारण कोण आवरणार ना माझ्याशिवाय. हे बघू शकता, एवढ्या भाजीपाल्याच्या पिशव्या, एवढा पसारा दिसतोय. हे मी आता भाजीपाला घेऊन आलेले आहे. त्यामध्ये नाही का कांदे आणलेत. मला 100ला 6 किलो कांदे भेटले. कांदे घेऊन आले. लसूणची चटणी घेऊन आली आहे. त्याच्यानंतर हे टमॅटो वगैरे घेऊन आले, भाजी, कांदा वगैरे. प्रचंड थकलेली असते, तरी पण कसं घरी आल्यावरती बनावं लागतं, ऑप्शन नाही. मग हे बघू शकता, मस्त चिकनची तयारी करत आहे मी. सॉरी यासाठी की व्हिडिओमध्ये एडिट अर्धच झालं आहे म्हणून. हे बघू शकता, त्यामध्ये मी मस्त नाही का जिरे मोहरी टाकून घेतली. तुम्ही म्हणत असाल चिकन बिर्याणीमध्ये कोण जिरी मोहरी टाकते का? तर हो, मी टाकते, मला आवडती. तर हे बघू शकता तुम्ही. आणि आजचा जो मेनू आहे ना आमचा, तो व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. म्हणजे मी खाऊ शकते नॉनव्हेज बिर्याणी पण, पीस आणि आज माझा फास्ट होता, त्यामुळं मी म्हटलं बिर्याणीवरनं आपल्याला काय चाललं नाही, 1-2 चपाती आणि काहीतरी बनव. मग मी 2 बेसन म्हणजे प्लॅन केला, 2 चपाती आणि बेसन पण बनवायचं. बघू शकता मी मस्त मसाले वगैरे टाकून घेतलेत. छानपैकी परतत राहायचं नाही का व्यवस्थित असं. आणि हे जे मसाले आहेत ना, मी जास्त करून सुहाण्याचे वापरते. सुहाना, एव्हरेस्ट आणि घरकुल मसाला एक माझा असतोच रेग्युलर. तर त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, हे थोडंसं आहे बरं का इश्यू व्हिडिओमध्ये, की कॅमेरामध्ये की अर्धाच व्हिडिओ कॅप्चर होतो म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट टाईमपासून कसं आहे माहिती आहे का, ह्या एका हातामध्ये मी मोबाईल धरला आणि एका हाताने नाही का ते पण झाले. टाईम आता मी ठरवलं का कॅमेरा स्टँड घ्यायचं. कॅमेरा स्टँड घेतला ना, मग काही टेन्शन नाही. माझ्याकडे होतं पहिलं कॅमेरा स्टँड, पण ते म्हणजे 250-300 लोकल होतं एकदम. लगेच खराब होऊन गेलं. 2 स्टँड होते, खराब झाले. सो मी वाट बघते माझं चॅनल कधी मॉनिटाईज होतंय. आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं ना, मी मस्तपैकी 6-7 हजाराचं तरी कॅमेरा स्टँड आणणार आहे. आणि तुम्हाला सांगते, एक माईक घेणार आहे, 1-2 माईक, म्हणजे एकच चांगलं क्वालिटीचा माईक घेणार आहे. आणि आयफोन पण घेऊ शकते मी. तर हे बघू शकता, मस्त बिर्याणीची सजावट करून झालेली आहे. आणि काहीच तुम्हाला जर माझा स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल बिर्याणीचा, मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला स्पेशल बिर्याणीचा पण ब्लॉग घेऊन येईन. तर हे बघू शकता, एवढा मूड खराब होता, एवढं ऑफिसचं वातावरण खराब होतं आज, तरी पण नाही का मी डान्स करत करत, मज्जा करत करत स्वतःलाच नाही का काय म्हणतो आपण, काय म्हणतो, इनकरेज करत होते मी स्वतःलाच आणि व्हिडिओ बनवत होते. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण पण असंच आहे की कधी कधी ना ऑफिसवरून ज्यावेळेस येते ना, मला लिटरली असं काहीच करू वाटत नाही. ऑफिसमधून आल्याच्यानंतर काहीच काम वगैरे करू नाही वाटत आहे. मग मी ठरवते की ठीक आहे, व्लॉग बनवू आपण. मग त्या व्लॉगच्या नादाने तरी नाही का होतं की ठीक आहे म्हणू शकतो आपण. आणि मग ते कॅमेरासमोर वगैरे मग जरा मजा वगैरे करत मग होऊन जातं. पण चांगला बेस्ट ऑप्शन आहे माझ्यासाठी तो कॅमेरा म्हणजे. आणि जवळजवळ ना 3-4 महिने झाले की मी 3-4 महिने नाही, बरेच वर्ष झाले, 3-4 वर्ष झाले की मी नाही का ह्यामध्ये प्रयत्न करते ब्लॉगिंगमध्ये. कसं होतं माहिती आहे का, आतापर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज पण झालं असतं, पण प्रॉपर असा विषय आहे की मी काय करते, रेग्युलर व्हिडिओज करत नाही. आणि डेली व्लॉग जरी बनवले, 2-3 दिवस बनवते, 2-3 महिने तर नाही, एवढा गॅप नसतो, पण 15-20 दिवस बनवत नाही. मग असं मध्ये गॅप राहतो ना, मग त्यामुळं मागे पुढे होतं. हे बघू शकता, माझे मिस्टर पण आले होते. मग मी दार उघडलं. ते म्हणत होते आज काय स्पेशल. मी म्हटलं काय नाही, तुम्ही चिकन आणून दिलं ना, मग चिकन बिर्याणी बनवते. तर मग मला भूक पण लागली होती, खूप जास्त भूक लागली होती मला. मग मी स्वयंपाक बनवत जे केळीचे चिप्स होते ना, तर तेच खात होते.
आणि बाहेर तर एवढी थंडी आहे ना बापरे, काय सांगू तुम्हाला. तुमच्या इकडे पण असेल ना भरपूर थंडी, कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या गावचे आहात आणि तुमच्या इकडे थंडी आहे का म्हणून. आणि आमच्या इकडे तर प्रचंड थंडी आहे. त्याच्यानंतर मग मी इकडं हे चपातीचं पीठ मळत होते, कणिक म्हणतो आपण त्याला. आणि म्हणजे इकडं बिर्याणीला स्टीम लावली होती मी. स्टीम बी म्हणजे असं काय नाही, एवढं काही स्पेशल नाही. तवा असला आपला जड असतो ना चपातीचा जडवाला, तर तोच त्या पातेल्यावरती उलटा करून ठेवला. आणि ना मी इथं बघू शकता तुम्ही पीठ मळत होते मी. सॉरी ना, हे ना कसं काय असं होतं काय माहिती, कॅमेऱ्यात दिसताना सगळं दिसतं हे व्हिडिओ वगैरे नाही का पीठ मळतानाचं. पण का काय माहिती, मी असं कॅप्शन द्यायला लागली, एडिट करायला लागली ना, तर ते पूर्ण व्हिडिओत दिसत नाहीत. तर हे बघू शकता तुम्ही माझं पीठ पण मळून झालं आहे आता. मग मी हात धुवून घेतले मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मी इकडं आता बेसन बनवते. किती जिभीचं चोचले ना. चिकन बिर्याणी पण खायची आहे, बेसन पण खायचे, चपाती पण खायची आहे. मग काय करणार, आपण कशासाठी कमवतो, खाण्यासाठीच ना. तो खाऊ शकता तुम्ही. आणि हे बघू शकता तुम्ही आता मी म्हणजे नाही का डान्स करत करत मनोरंजन करत करत नाही का माझं काम चालतं कधी पण. हे मी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, जिरे, मीठ बारीक घेतलं. आणि परत मी हँडवॉश करून घेते. मला आहे ना खूप सवय, म्हणजे सारखं सारखं मला हात धुवायची सवय नाही का. मग मी हे छातून घेतं, त्यामध्ये बेसन वगैरे टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर आमच्या इथं बाहेर खूप साऱ्या टँकांचा आवाज येतोय, सो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतर मी असं उरकत राहिले. माझ्या मिस्टरांकडे म्हणत होते मी त्यांना की आणखीन तुम्हाला काय बनवायचं असेल तर सांगा मला प्लीज. मला म्हणत होते कोशिंबीर बनव. ठीक आहे म्हटलं, कोशिंबीर पण बनवते. आणि त्याच्यानंतर हे चपातीचं वगैरे पीठ मळून झालं होतं माझं. आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही. आणि मला एक नाही का यूट्यूबकडून एक नवीन ट्रिक समजली आता, की म्हणजे वॉच टाईम साठी 1 वर्षाचा कालावधी असतो ना. तर असं होतं, हां म्हणजे असं आम्हाला अगोदर वाटतं की या वर्षी त्यापर्यंत तर तुम्ही एक देतात. मला समजलं आता की तो वॉच असतो नियमितपणे. तर तुमचं ज्या तारखेपासून म्हणजे ती कॅटेगरी मला समजली, ती जातं. आणि असं काय नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता. सो मला एक्सप्लेन येत नाही. तर हे बघू शकता तुम्ही, मस्त भांडे पडलेले आहेत आता, भांड्याचा ढिगारा. एवढे मोठं स्वयंपाक बनवायचं आणि आम्ही दोघंच असतो. दोघांचा स्वयंपाकासाठी आम्हाला एवढा टाईम म्हणजे एवढी भांडी वगैरे लागते. तर बघू शकता मी उरकत आलेला आहे. आणि मला तर असं झालं कधी माझं उरकत आहे आणि कधी मी जाऊन जेवण बिवण करून झोपते निवांतमध्ये. हे बेसन टाकत होते मध्ये. हे मी बेसन पाणी करून ना, मला टाकलेलं बेसन खूप आवडतं खायला नाही का. सो माझा तो प्लॅन होता की तसं बेसन. पण ना सध्या काय होतं माहिती, माझ्याकडून परफेक्ट बेसन बनतच नाही आहे, किती प्रयत्न केला तरी. आणि मला बेसन खूप आवडतं, खूप असं पिठलं नाही का मस्तपैकी. माझ्याकडून सध्या चांगलं होतच नाही आहे का काय माहिती. तर मीच विसरले आता मी इथं काय सांगत होते ते. सो ठीक आहे. आणि आणखीन सो हां, तर हा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग मी घरातलं मग पसारा उरकून घेणार आहे. आमचं 1 RK फ्लॅट आहे. तुम्हाला अरे हां, मला आज सुट्टी होती, मी आज तुम्हाला ब्लॉग घेऊन आले माझ्या घराचा. ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी करते माझ्या 1 RK. त्याच्यानंतर हे वगैरे बिर्याणी पण होत आली होती. आता मलाच प्रश्न पडला की हे माझं एडिटचं किती वेळात कम्प्लीट होतं आहे. आणि हा ब्लॉग पण खूप मोठा झाला आहे, 12 मिनिटाचा जवळजवळ. सो ठीक आहे.
बघू शकता तुम्ही, मी बघत होते बिर्याणी, म्हणजे अजून थोडंसं पाणी आहे त्यामध्ये. तर मंडळी, मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, नवीन नवीन कमेंट करा आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा. आणि काय माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज असेल तर ते पण तुम्ही नक्की सांगू शकता. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार. हे मी चपाती बनवत आहे आणि चपाती आमच्यामध्ये 2च बनवले मी. 2 चपातीचे पीठ मळायला असं वाटतं की 2 मिनटात होईल, तरी पण 5 मिनटं जातातच. आणि हे पीठ मळताना माझ्याकडून असं झालं होतं की पीठ मळायला लागले ना मी, पाणी थोडं जास्त झालं होतं. मी परत दुसरं पीठ घेतलं आणि परत नाही का त्यामध्ये ॲड केलं, मग 2च्या ऐवजी 3 चपात्याचं बनलं. माझं सगळं रेडी झालं आहे, स्वयंपाक वगैरे. उरकत होते मी हळू. तर ठीक आहे मंडळी, पुन्हा भेटू व्लॉग. तोपर्यंत नमस्कार. हां, मी लच्छा पराठा बनवलेला. ते पण मी सांगायला विसरलेच मी. मस्त लेयर आलं त्याला, पण गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा होता तो. बाय बाय गाईज, बाय.